नमस्कार. उन्हाळी वळवणामध्ये आज आपण तांदळाची बॉबी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट, तोंडात टाकताच विरघळणारी ही बॉबी आहे. याच्यासाठी ना कोणते तांदूळ भिजवायचे आहेत. अगदी झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे आणि ही बॉबी अगदी छान लागते खायला. अगदी त्याच्या आकाराच्या दुप्पट तिप्पट फुलते. तांदळाची बॉबी बनवून घेण्यासाठी इथे मी या वाटीच्या मापाने 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. यानंतर कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली. कढईमध्ये 4 वाटी पाणी घ्यायचं. पाणी थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये जिरे घालायचे, पापड खार घालूयात, चवीनुसार मीठ घालायचे, 1 चमचा तेल घालायचे आणि यानंतर हे मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याला छान असे उकळी येऊन द्यायची. पाणी छान गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये तांदळाचे पीठ घालायचे. तर लाटण्याच्या सहाय्याने मी हे मिक्स करून घेते आणि एका हाताने हे पीठ घालते. याच्यामध्ये गुठळे होऊन द्यायचे नाहीत. लाटण्याने छान असं मिक्स करून घ्यायचं. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते असं लाटण्याने छान असं एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. आता हे पीठ छान असं मिक्स झालेलं आहे. पाणी अगदी योग्य प्रमाणामध्ये झालेलं आहे. लाटण्याने मिक्स करून घेतल्यानंतर उलटण्याने सुद्धा हे मी मिक्स करून घेते. थोडा वेळ आपल्याला हे आता वाफवून घ्यायचे, म्हणजे शिजवून घ्यायचे पीठ. तर गॅस अगदी मिडियम फ्लेमवरती ठेवायचा. थोडासा पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवून हे पीठ 10 ते 15 मिनिटं असंच उकडण्यासाठी ठेवणार आहोत. 10-15 मिनिटांनंतर याच्यावरचं झाकण काढायचं. पहा, पीठ छान असं शिजलेलं आहे. गॅस बंद करते आणि पीठ पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचे, छान असं मिक्स करून घ्यायचे आणि हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचे. त्याच्यासाठी एक ताट घेतलं. याच्यावरती सुती कापड घ्यायचे आणि ह्याच्यावरती हे गरम गरम पीठ घालून छान असं मळून घ्यायचे. हवं असल्यास तुम्ही प्लास्टिकच्या पेपरवरती घालू शकता. थोडंसं मळून झाल्यानंतर हाताला तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे पीठ छान असं मळून घ्यायचं. पीठ मळल्यानंतर आता ह्याच्यातील एक गोळा घ्यायचा. बाकीचं पीठ झाकून आता हे जे पीठ आहे ते शेवग्यामध्ये घालून घ्यायचं. चकली बनवतो त्या चकलीने मी इथे बॉबी बनवणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास त्या साईजमध्ये आणि शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. तर अशा प्रकारे मी या बॉबी बनवून घेत आहे. अतिशय छान असं हे पीठ उकडलं गेलेलं आहे. आता हे बॉबी मी लांबलचक केलेले आहेत आणि यानंतर याला चाकूने कट केलेले आहेत. तुम्हाला ज्या साईजमध्ये शेपमध्ये हवे असतील तशा तुम्ही या बॉबी बनवू शकता. आता या ज्या बॉबी आहेत ते तुम्ही फॅन खाली सुद्धा सुकून घेऊ शकता, वाळवून घेऊ शकता. याला उन्हाची सुद्धा गरज नाही. इथे मी 2 दिवसानंतर पहा छान अशा या बॉब्या वाळवून घेतलेल्या आहेत. आता या बॉब्या तळून पाहूयात. तर तळण्यासाठी इथे तेल छान असं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये बॉब्या टाकताच पहा अगदी छान अशा फुललेल्या आहेत. अगदी त्याच्या आकाराच्या दुप्पट तिप्पट एवढ्या झालेल्या आहेत. इथे मस्त अशा बॉब्या तळल्या जातात, तोंडात टाकताच विरघळतात. आणि तुम्ही पाहिलंच असेल याच्यासाठी तांदूळ भिजवायची सुद्धा गरज नाही आणि ते वाटायची सुद्धा गरज नाही. अगदी झटपट अशा या बॉब्या होतात. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.